हाय नमस्कार. तर चला जेवण कराय भाऊ बहिणींनो, जेवण करायला बसू. चपाती आहे ना ग? आहे? चपाती दे मला. मायरीला खायची असेल तर मायरीला दे. त्याला अंड्याची पोळी करून द्यायची. नको मला अंड्याची पोळी. सरांना अंड्याची पोळी मला. असं बघ. अंडं नको देऊ. अंडं देऊ नको. खा ग बाई खा जीवाला. दोन नको अंडी. सांभाळा तुला भाकरी देते. हा. अंडं नको म्हणलं तर दिलं. ए सर गई तू पोरगी लयच वैताग देते ग ही. लय देती चोकणार तर एक नंबरचे. हे बघ बरं बबूशा कशी खाते आपली. एवढं भात खायला लागतं. चल इकडे ये. काय झालं लागलास खायचं दिसलास. पायात बरोबर काय नाही. त्याला काहीतरी पायात दिसतंय ग. आहे ना बघू. पायावर टाच करून चालतोय. काट टोचतास. काय का काय दगडात पडतोय चालत. दगडात दोंड्यात पळतोय. दगडात दोंड्यात पाय उरले तर हे दगडात चालत. होय ना. ते होत असते कटकट करते नाही का हात केल्यावर. तेल लावायचं सांग. वेसले नाही तर तेल लावायचं. थांब थांब बघू मला. हिवाळ्यात कसं ते काटा बसला. हिवाळ्यात करून घ्या चपाती घेऊ का? घ्या. तुला पाहिजे का? कडक नाही झाले घरी काय. तुला पाहिजे का? तुला पाहिजे का? मला सरतच नाही त्या. अंड्याची पोळी सरतच नाही. एक पण सरत. या भाऊ बहिणीने जेवायला मस्तपैकी उकडलेला अंडा आहे. अंड्याची पोळी आहे. भात भाकरी. तुमच्या भाकरी आहे की लोक काय झाले. कसं कालवण झाली? मस्त झालं कालवण भाऊ बहिणीने. लिंकीला केलं. कोणती रेसिपी. कसं झालं बघ. वरण प्यायचं. पडले. तू काय आला आहे काय मग असलं? खोबरं आहे. चुरके काढा काना काना. पोटात भर असली का ना पहिलीच मग ते आपल्या सणाला चोकणारपणा करते. शंकाला तांदूळ आहे कोलमला. असं करते. आम्ही किती दिवस खात होतो तांदूळ. तुमच्याकडे माहित असतं हे पण हे 4 नंबरचा कोलम म्हणते. होय. हे पाणी खायला पण पेट असलं तर त्याला पायात
चुलीवरला बेत आहे भाऊ बहिणी आजचं मस्त गॅस चांगलं नाही काय बघतो? आणि आज परत डॉक्टर बोलावलं होतं. काय नाही ते व्हिडिओ वाचून पडायची दिलं पावडर इंजेक्शन दिली ग्लुकोज दिली एनर्जीची येणार पावडर पावडर बरं व्हायला लागली इंजेक्शन आहे ना कळत नाही खाऊ देत नाही इन्फेक्शन कवळ्या गवत खायचं नसतं त्या दिवशी तुला काय खाल्लं नव्हतं. दिवसभर वाळलं हिरवं गावात नव्हतं आणि वाळलं बघ जास्त खाल्लं वाचता काय वस्तू वाच घ्यायची त्या दिवशी मग सगळं बबैली जे आणलं दुपारचं तिला टाकलं तिला वासा वासा खाल्लं लय खाल्लं तिला पोट भरून नुसतं त्याची काटकच ठेवली खाल्लं रातभर मग तिला बांधली आतमध्ये बांधल्यावर तिला काही खाल्लं टाकलंच नाही तिला दोघावली ती लय म्हणून मग दुसऱ्या दिवशी 8-9 वाजता तुमचा फोन चालू होता तेव्हापासून तशीच करत होती तेव्हा येऊन मी शिळं तुकड्याला असं ठेवलं तरी ती खात नव्हतं बाहेरला किती वेळा टाकायला लागलं तरी खाल्लं पाहिजे खातच नव्हती शिळं गावतावली आळी खाल्लेली गोबी जेवते काय असतं तेच कळत विचारलंय नाही की काय लागलेला तिला लागतं तिला हाताला लागलं तिला वाटत नाही काय आहे ती आळी काय आहे ती ती खाणार त्या आळीला फेकून द्यायचं तर सोडून मला आळी दिसली नव्हती कावळ्या किती वेळ झालं खाती राहिली तर काला सुद्धा केला नाही ती भाकरी सुटते चुरू का नको मग ती गं गंडऱ्या पोरा पायाला खोबऱ्याच्या लावावं लागत फटेतनं पळतोय आपल्या टकटक करत असतं ते काय म्हणते कसं करत दुबारटक झालेलं आहे हा तर बिगर चपल चालत म्हणा चलच येत म्हणून चपल्या जरा पळत ते लय कळतं असू भाव बहिणीनं मस्त असा देत आहे अंड्याच्या कालवणाचा तुमचा काय आहे नक्कीच सांग कमेंटमध्ये बाय बाय